आणि यानंतर बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरमध्ये शिवशस्त्र उद्घाटन कार्यक्रमामध्ये आता गोंधळ झालेला आहे। कार्यक्रमाच्या भोंगळ नियोजनावरून संतप्त कोल्हापूरकरांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। कोल्हापूरकरांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात जाबही विचारलेला आहे। शरद पवार यांच्या अहिल्यानगरच्या दौऱ्याआधीच पक्षाला धक्का बसलेला आहे। पवारांचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या आई आणि चुलते भाजपमध्ये गेलेत। शरद पवारांचा 2 नोव्हेंबरला अहिल्यानगरचा दौरा असणार आहे। खालच्या भाषेतील टीकांमुळे आता ठाकरेंना वाईट दिवस आले असल्याचं अर्जुन खोतकर म्हणाले। शहांना एनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंवरती खोतकरांनी टीका केली। वरिष्ठ नेत्यांनी पातळी सोडून टीका करू नये असा सल्ला खोतकरांनी ठाकरेंना आता दिला। तर दिवाळीचं पाडव्याचं पर्व चालू आहे। लोक एकमेकाला शुभेच्छा देतात आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने अशा पर्वामध्ये तरी कमीत कमी थोडंसं भान राहून वरिष्ठ नेत्यांनी बोललं पाहिजे। ते वरिष्ठ नेते त्यांनी अशा प्रकारचं विधान केल्यामुळेच त्यांना हे दिवस पाहावं लागले असं मला वाटतं। तर उद्धव ठाकरेंना चांगलं बोलता येत नाही असं नारायण राणे म्हणालेत। उद्धव ठाकरेंच्या अमित शहा यांच्यावरील वक्तव्यावरून नारायण राणेंनी टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांचं नावही तुम्ही घेऊ नका असं राणेंनी या दरम्यान म्हटलेलं आहे। काय चांगलं बोलता येतं? उद्धव ठाकरेंना शुद्ध चांगले विचार देता येतात। देशाचे गृहमंत्री आहेत म्हणा, देशाचे अशा माणसाला तू काही तोंडाला येईल बोलेल, त्याला चांगलं बोलते तुम्ही। खरं त्याचं नाव पण घेऊ नका हो। नाव घेण्यालायक पण नाही माणूस, तो विकृत माणूस आहे, विकृत। मी शब्द देतो आता।